अहत तंजावर ते तहत पेशावर हे घोषवाक्य जे आहे ते मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवण्यासाठी, मराठा साम्राज्याची लेगसी शो करण्यासाठी वापरण्यात येतं. तर मराठा साम्राज्याच्या लेगसीवरती एन-सी-आर-टीनं चक्क बंधन आणली आहेत. एन-सी-आर-टीने 8वीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार असलेला मॅपच चक्क काढून टाकण्यात आलेला आहे. हा मॅप का काढून टाकण्यात आला? तर राजस्थानमधल्या राजपूत लोकांकडून आक्षेप घेण्यात आला. त्याच्यानंतर हा मॅप काढून टाकण्यात आला. परंतु हा मॅप काढून का टाकण्यात यावा? आपला जो इतिहास आहे तो तशाच पद्धतीने दाखवला गेला पाहिजे. परंतु याच्या विरोधात कुठेही तुम्हाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बोलताना दिसणार नाही. केंद्रामध्ये त्यांचंच सरकार आहे. शिक्षण मंत्री जो आहे तो त्यांच्याच पक्षाचा आहे, सत्ताधारी पक्षांचा. त्यांना जाब विचारला पाहिजे. मराठा साम्राज्याचा इतिहास जो आहे तो असं कोणाच्या म्हणण्यामुळं पुसला गेला नाही पाहिजे. काही ठराविक महाराष्ट्रातली नेते मंडळी याच्यासाठी पुढे आलेली दिसली, परंतु आजही सत्तेचे गुलाम झालेले जे काही नेते मंडळी आहेत, जे सत्तेत बसलेले आहेत, जे दावा करतात आम्हीच खरी शिवसेना आहे, त्यांचं सुद्धा या गोष्टीवरती बोलण्याची हिंमत नाही होत आहे. तर माझी आपल्या सर्व मराठी बांधवांना एक विनंती आहे, की हा व्हिडिओ शक्य तितका शेअर करा आणि शक्यतो सगळ्यांपर्यंत पोहोचू द्या. सगळ्यांना माहिती होऊ द्या, की मराठा साम्राज्याच्या इतिहासासोबत कशा पद्धतीने हे सत्ताधारी पक्ष छेडछाड करत आहे.